तुम्हाला माहित आहे का डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? तुम्हाला कधी डिजिटल अरेस्टसाठी कॉल आला तर घाबरून जाऊ नका. आधी हे लक्षात घ्या की डिजिटल अरेस्ट हे केवळ फ्रॉड आहे. कसा ते सांगते. पण त्याआधी चॅनलला फॉलो केलं नसेल तर फर्स्ट महाराष्ट्र या चॅनलला फॉलो करा. डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही तरतूद आपल्या कायद्यात नाही. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तर या प्रकरणात एखादी व्यक्ती पोलीस, ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल करतो. यात तुम्हाला खोट्या ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून तासनतास व्हिडिओ कॉलवर घरीच राहण्यास म्हणजे अटक होण्यास भाग पाडले जाते आणि पैसे उकळले जातात. राज्यात अशा अनेक घटना मागील काही काळात समोर आल्या आहेत आणि यामध्ये खूप जण पैसे देऊन सुद्धा बसले आहेत. हे पैसे तुमच्या खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जातात आणि पुढे लगेच वेगवेगळ्या राज्याच्या खात्यातून थेट विदेशाच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट हा निव्वळ फसवेपणा असल्याचे सांगितले आहे. डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा नियम भारतात अस्तित्वात नाही. हा सायबर भामट्यांचा नागरिकांना फसवून लुटण्याचा एक नवा आणि खोटा मार्ग असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला याबाबत सतर्कतेचा इशारा देताना अशा प्रकाराचा कोणत्याही व्हिडिओ कॉल किंवा फोन आल्यास नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. डिजिटल अरेस्ट ही धमकी देऊन कोणी पैशाची मागणी करत असल्यास नागरिकांनी कोणतीही रक्कम न देता तत्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि आपली तक्रार त्वरित नोंदवावी. आणि जर तुम्ही घाबरून पैसे दिले असल्यास याबाबत लगेचच गोल्डन अवर्स मध्ये म्हणजे 1 तासाच्या आत 1930 या सायबर हेल्पलाईनवर कॉल करावा, जेणेकरून संबंधितांना शोधून ती रक्कम इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर होण्यापासून थांबवता येऊ शकते, असे देखील ते म्हणाले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा फर्स्ट महाराष्ट्र, सर्वप्रथम सर्वांसाठी.